हॅलो गाईज, आज आपण बनवणार आहे सांबार रेसिपी. एकदम सुंदर अशी सांबार रेसिपी. आणि मी ही जेव्हापासून फॉलो करते तेव्हापासून मी दुसरी रेसिपी बनवतच नाही, मी हीच बनवते. तर तुम्ही एकदा इन्ग्रेडियंट चेक करून घ्याल आणि एकदम असंच टाकायचं सगळं. आणि एक 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 चम्मचच्या क्वांटिटीमध्ये आहे, फार काही जास्त नाही आहे. एकदम सुंदर असा सांबाराने बनतो. इथे मी हे सगळे इन्ग्रेडियंट टाकून घेतल्यानंतर याला तेलात फ्राय केलं, सोबत हिंग टाकली आहे. हे सगळे मसाले मी मिक्सरवरनं काढून घेतले, छान अशी स्मूथ पेस्ट बनवली आहे. नंतर ह्या काही भाज्या होत्या ज्या माझ्याकडे ज्या अवेलेबल होत्या त्या मी टाकल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या चेंज करू शकता. हे सगळं आपल्याला तेलामध्ये मिरची वगैरे सगळं टाकून आपल्याला ही पेस्ट तेलामध्ये फ्राय करायची. आपल्या चवीनुसार तिखट मीठ तुम्हाला घालायचं आहे. तेल इथे कमी पडलं होतं म्हणून मी एक्स्ट्रा तेल टाकलं आहे. नंतर मी कढीपत्ता टाकला आणि मीठ टाकलं वरून. आणि ज्या भाज्या मी तेलामध्ये फ्राय केल्या होत्या थोड्याशा, त्या मी त्यामध्ये टाकल्या. आणि डाळ मी ऑलरेडी शिजवून ठेवलेली होती, तर ती मी ब्लेंड करून त्यामध्ये घातली आहे. आणि यामध्ये मी चिंचेचं पाणी टाकलं आहे आणि सोबत थोडासा गूळ पण टाकला आहे. तर याने कसं एकदम आंबट आणि गोड थोडासा फ्लेवर येतो आणि ते इम्पॉर्टंट आहे रेसिपीमध्ये. आणि अशी रेसिपी रेडी झाली आहे.